जाऊया या सेकंड मॅच कडे. टॉप 6 चा दुसरा मॅच एनआर कट्टा वर्सेस आगरी बॉईज. दोन टीम बलाढ्य आहे आणि दोघांमध्ये एक काटेकी टक्कर नक्कीच पाहायला मिळेल. मिनार पाटील यांच्याकडून एनआर कट्ट्याच्या सर्व खेळाडूंकरता 500 रुपये षटकारा करता. पहिलाच बॉल इनसाइड आउट. बंटी स्ट्राइकला आहे आणि बॉलिंग मार्क वरती मिस्टर पंकज. अगोदर एक बंटी चाललाय तो म्हणजे कल्पेश भोईर नावाचा आणि दुसरा बंटी यश नावाचा. म्हणजे बंटी नावाचं वादळ संपूर्ण जेपीएल मध्ये गाजलंय. जितेश पाटील बंधू आपण आपला कॅश प्राइज कलेक्ट करायचंय आणि कल्पेश म्हात्रे आपण देखील आपला कॅश प्राइज घ्यायचंय. व्हाईट बॉलचा सिग्नल. एक्स्ट्रा धाव. 2 धावा. कौशिक म्हात्रेने नाराज केलं. खऱ्या अर्थाने कुठेतरी थोडासा लेंथ लाईन वेगळी टाकली असती ना, चेंज ऑफ पेस केलं असतं तर धावा रोखल्या असत्या. परंतु बंटी सिक्सर जबरदस्त मन जिंकले आज. डॉट बॉल. 2 असे स्टँड आपण पाहिलेत. एक आगरी बॉईज फुल हाऊस आणि एनआर कट्टा देखील फुल हाऊस. या जेपीएल मध्ये सर्वात जास्त मेंबर्स या दोन्ही स्टँड मध्ये पाहिलेत. आता एकाला निराश व्हावं लागेल, एकाला क्वालिफाय व्हावं लागेल, हेच आपण पाहणार आहोत. फुल टॉस बॉल ऑन साइडला ड्राइव्ह केला. मिड ऑनच्या दिशेने चेंडू जातोय. लॉंग ऑनचा फिल्डर पुढे येईल. 1 रन कंप्लीट. 3 बॉल 3 धावा. जुचंद्र प्रीमियर लीग टॉप 6 ची लढत आणि टॉप 6 मधला हा दुसरा मॅच, टॉप क्लास मॅच. एका साइडला आपण बघतोय टीम आगरी बॉईज आणि एका साइडला एनआर कट्टा. स्लोवर वन. यावेळी हा चेंडू फसला होता. बॅटर अक्रॉस द लाईन खेळायचा होता. शरीराचा संपर्क जाणवला. लेग बाईटच्या माध्यमातून 1 धाव येईल. टीमची धावसंख्या 4 धावा. 4 बॉल 4 धावा. भरपूर जेपीएल पाहिलेत आणि दीपक पाटील बंटी यांचं स्वप्न होतं की त्यांचा संघ क्वालिफाय व्हावा टॉप 6 मध्ये. आज टॉप 6 मध्ये लेट एंट्री झाली. थोडं वाट पाहावी लागली. वियाना सुपर किंग पराभव झाला आणि एंट्री त्या संघाची झाली. एंट्री जयश्रीरामची देखील झाली. ड्राइव्ह केलाय. स्ट्रेट ड्राइव्ह. इथे थोडासा मिसफील्ड होते आणि पाहता पाहता सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. 2 धावा कंप्लीट. 2 या धावसंख्येने धावफलक पुढे आलंय. टीमची धावसंख्या 6. ही स्पर्धा, हे मॅच पुन्हा पुन्हा पहा. जुचंद्र प्रीमियर लीगचा थरार. अनेक संघ खेळलेत. जरी काही संघ पराभव झाल्यात ना, टॉप 6 मध्ये क्वालिफाय झाले नाहीत, तरी सुद्धा त्या संघाने अप्रतिम खेळ दाखवला. द ग्रेट मराठा असेल, मार्गरेट 11 असेल, आरके टायगर असतील, त्यानंतर जर पाहिलं तर अमायरा 11, शिवतेज आणि विहाना सुपर किंग यांनी देखील छाप सोडली या स्पर्धेमध्ये. फुल टॉस बॉल. आता मात्र अनिकेत बोमटे थांबणार नाहीये. बडे मॅच का बडा सरपंच. चौकार. अप्रतिम. चौकांनीशी धावफलक वेगाने पुढे आलंय. 10च्या घरामध्ये 12 संघांमधून 6 संघ वरती आलेत. 6 संघांमधून एक संघ टॉप 3 मध्ये गेलाय. बंटी सिक्सर 2727 आणि टॉप 3 मध्ये गेलेल्या संघांकरता असणार आहे बॉल आउट. बॉल आउट मध्ये रूल असणार आहे. पहिले 3, नंतर 2, नंतर 1. इक्वल राहिला तर आयोजकांनी ती माहिती देखील तुमच्यापर्यंत पोहोचवलंय. जो बॉल आउट मध्ये जास्त हिट करेल तो फायनलचं तिकीट घेईल. 1 ओव्हर 10 रन. बॉलिंग मार्क वरती आलाय मिस्टर दिवेश पाटील. सर्वाधिक इम्प्रेस केलंय या आयकॉन खेळाडूने. आगरी बॉईज, आगरी तडका दाखवलाय दिवेश पाटीलने. परंतु स्ट्राइकला आहे यश शिगम.
आणि ज्यावेळी तो बॅटिंग करतो ना जणू काही यश सिंगम आहे. रनिंग बिटवीन द विकेट थोडस पाहिलं होतं डेंजर एंडला यश होता बंटी, पण तो बंटी एक चांगल्या धाटणीचा बॅटर आहे. चांगले रनिंग बिटवीन द विकेट, त्याच्यामध्ये एक्सपर्ट दोन्ही खेळाडू. धावपळक 12 धावा. दगदग आहे एनआर कट्टा स्टँड मध्ये, दगदग आहे आगरी बॉईज स्टँड मध्ये. अभी नाही तो कभी नाही. एनआर कट्टा मागील जेपीएल मध्ये देखील अप्रतिम फॉर्म मध्ये होता. क्वालिफायचे दावेदार बनले होते, परंतु कुठेतरी थोडस बॅकफुटला जाणवला होता. ज्यावेळी टॉप क्लास खेळ दाखवायचा होता त्यावेळी. आगरी बॉईज नौका संघ यंदाच्या हंगामामध्ये नाव नवीन आहे, ओनर नवीन आहेत, परंतु खेळाडू तेच आहेत. जेपीएल मध्ये सातत्याने खेळतात. मिस फील्ड चुकीला माफी नाही आहे. अंडर प्रेशर नेहमी पाहिलंय की ज्यावेळी टॉप 6 सेमीफायनल मॅचेस चालू होतात ना थोडा प्रेशर अतिरिक्त असतो, दबाव असतो. नवीन मात्रेने इम्प्रेस केलं. मी म्हणेन विकेट किपरने तो बॉल सोडला ना तो टर्निंग पॉइंट बॉल ठरला. धरमला अक्षरशः नाचवलं होतं खेळपट्टीवरती आणि तिथे हातामध्ये बॉल पकडला असता चित्र वेगळा असता. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळायचं होतं ऑन साइडला. 1 रन कंप्लीट. आता पुन्हा एकदा चुकी होते, परंतु काय घडते पुन्हा एकदा बॅकिंगला आलेला फिल्डर चुकी करतोय. आणखीन ट्विस्ट अँड ट्विस्ट. 3 रन. 17 धावा 3 बॉल. खतरा सध्या आगरी बॉईज. चुका होत नाही, कोणी जाणून बुजून चुका देखील करत नाही, होत असतात, सुधाराव्या लागतील. फुल हाऊस. सर्व स्टँड, काही जे संघ पराभव झाले त्यांचे स्टँड खाली आहेत. इथून शिवतेजच्या स्टँड मध्ये शिवतेजचे खेळाडू दिसत नाहीत. अमायरा स्टँड मध्ये काही त्यांचे समर्थक आहेत. द ग्रेट मराठा मध्ये द ग्रेट मराठा परिवाराचे सर्व सदस्य खेळाडू आहेत एन्जॉय करण्याकरता. मार्गरेटचे मेंबर्स दिसत नाहीयेत. एनआर कट्टा जय श्रीराम. जर पाहिले इकडचे 6 स्टँड आहेत ना तिथून हे 2 संघ वरती आलेत आणि इकडचे जे 6 स्टँड आहेत तिथून हे 4 संघ वरती आलेत. ड्राइव्ह केला ऑन द 1 रन कंप्लीट. 1 रनने धावफलक पुढे येईल. 18च्या घरामध्ये 4 बॉल 18. जुचंद्र प्रीमियर लीगचा हा तरार सीझन 4 आणि सीझन 4 मध्ये रोमहर्षकपणा या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. चार बॉल 18 धावा. दिवेश पाटील चांगल्या टच मध्ये आहे. ऍज अ बॉलर म्हणून देखील चांगली कामगिरी करावी लागेल. 18 धावा. एकही विकेट गेला नाहीये. बंटीला फुलटॉस बॉल. त्याने या बॉलला पाठवले इन टू द गॅप. बंटीने चेंडूला पाठवले. बंटी सिक्सर स्टँड मध्ये. चौकार. चार धाव्याने धावफलक पुढे आले 22च्या घरामध्ये. 22 धावा. 5 बॉल 22. यश आता ऑन साइडला पुन्हा एकदा ब्लॉक हॉल डिलिव्हरी केली होती आणि अप्रतिम फटका खेळला. 1 रन येईल. 1 रनने धावफलक पुढे येते. 2 ओव्हर 23 धावा. एनआर कट्टा. एनआर म्हणजेच नाईट रायडर आणि नाईट रायडर टीम सध्या नाईट मध्ये फुल हाऊस, फुल एंटरटेनमेंट पाहायला मिळते या टीमचं. 2 ओव्हर मध्ये 1 स्टेप पुढे राहिलाय एनआर कट्टा, परंतु आगरी बॉईज संघ आहे. कमबॅक तो करेल आणि गोलंदाजी मध्ये आता विकेटच्या शोधामध्ये ही स्ट्रॅटेजी आखली जाईल. गिव्ह एक ब्रेक. पाहिले की जे संघ सर्व मॅचेस जिंकतात किंवा सुरुवातीचे मॅचेस जिंकतात ना ते संघ नेहमी खाली गेलेत. उदाहरणार्थ छत्रपती वॉरियर्स पहिले सलगचे
3 मॅच जिंकले आणि त्यानंतर पराभव झाले. म्हणून शेवटचा ग्रुप स्टेजचा जो मॅच असतो ना तो जिंकते ना टीम तर ते पॉझिटिव्ह एनर्जीने टॉप 6 मध्ये जातो. पराभव झालेला संघ अगोदर पराभव झालाय ते माइंड मध्ये असते आणि त्यानंतर सुधारायच्या असतात चुका. परंतु नवीन मात्रेने अप्रतिम गोलंदाजी केली होती. धरम भोईरला जागेवरती ठेवलं होतं. एसटी रक्षकाने तिथे चेंडू हातात ठेवला असताना तर कुठेतरी पुन्हा एकदा तो ट्विस्ट काहीतरी घडला असतं ही अपेक्षा होती प्रत्येकाला. झरतरला क्रिकेटमध्ये थारा नव्हता. अक्षय पाटील या संपूर्ण मालिकेमध्ये इम्पॅक्ट टाकलाय. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. एक असा खेळाडू ज्याने आपली वेगळी छाप सोडलाय. ग्रुप स्टेज मध्ये ते चांगला बोलबाला राहिलाय. या महत्वाच्या मॅच मध्ये अक्षय पाटील काय जबरदस्त कातील गोलंदाजी करतील का? आरसीसी पेठ संघ आपण पाहिलाय ब्लॅक जर्सी मध्ये असते. नाईट रायडर नाव आहे एनआर कट्टेचं म्हणून राहतो के कातील या संघाला देखील आपण म्हणू शकतो. आणि पिंक पॅन्थर आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आगरी बॉईज आगरी तडाका आगरी दणका या टीमचा दिसेल की नाईट रायडर टीम एनआर कट्टा संघ आपल्या कट्ट्यावरती पुन्हा एकदा वर्चस्व दाखवेल. पुढचा बॉल अक्षय पाटीलचा. जास्त शफल झाला बॉल. संत गतीने टाकला. स्टंप टू स्टंप लाईन होती आणि स्टंपच्या वरूनच बॉल निघून गेला. डॉट बॉल येतोय. पंच विराल नायर सर आणि ललित भोईर सर विशाल नाईक सर तिन्ही पंचांनी अप्रतिम अंपायरिंग केले. शेवटपर्यंत रोज सकाळी 5 वाजेपर्यंत 7 ते 5 एक वेगळी ड्युटी पंचांची, कॉमेंटेटरची, स्कोररची, डीजेची, लाईव्हची, प्रेक्षकांची, संघांची, संघ मालकांची आपण पाहिले. आता बॅकफुट पंच खेळलाय. बॅकफुटला जाऊन जागा बनवली. 1 रन कंप्लीट. रोहित आहे फिल्डर. फेकी येईल तिथपर्यंत 2 धावा. 2 धाव्याला धावपळक पुढे येईल. 26 धावा. आणि या जेपीएल मध्ये जर पाहिलं ना तर आरके टायगर टीम 2 अशा मॅच हरल्यात की ते मॅच ते जिंकले होते. तोंडातला घास गेलाय म्हणून ते 6 पॉइंटला क्वालिफाय होऊ शकले असते. अशा मॅचेस त्यांनी हरल्यात. पुढचा बॉल फुल टॉस बॉल. आ बैल मुझे मार. पंचांनी इशारा केलाय नो बॉलचा. स्क्वेअर लेग अंपायर ललित भोईर सरांनी इशारा केला. हाईट इज अ फॅक्टर म्हणूनच म्हटलं होतं की आ बैल मुझे मार. परंतु सीमा पार चेंडू गेला नाही. एक जमेची बाजू आहे अग्री बॉईज या टीम करता. अंडर प्रेशर या गोष्टी घडत असतात. स्टंप उडवण्याच्या नादामध्ये कधी कधी बिमर बॉल होतो आणि बिमर बॉल असा बॉल आहे ना तो गोलंदाजाला कधी कधी बिमार देखील करतो. त्याचं कारण आहे आणखीन एक नो बॉल आला तर गोलंदाज त्या ओव्हर मध्ये त्या मॅच मध्ये गोलंदाजी करत नसतो. फ्री हिट बॉल हुकलाय. फ्री हिट वरती आता सुपर हिट गोलंदाजी. 28 धावा. आणि जेपीएल मध्ये नवीन मात्रेने 2 बिमर टाकले होते. विशाल भोईर आमच्यापर्यंत ही माहिती देत आहेत. हा रेकॉर्ड. आणि महेंद्र गोवारी जो द ग्रेट मराठा संघाचा खेळाडू आहे तो बॉलर 14 वर्षाचा त्याने देखील एकही षटकार खाल्ला नाही जेपीएल मध्ये. हा एक रेकॉर्ड आहे. ऑन साइड ऑन ड्राइव्ह केलाय. लॉंग ऑन ला फिल्डर आहे. 1 रन कंप्लीट. आकाश चव्हाण मिस फील्ड करतोय. 2 धावा कंप्लीट आणि 2 या धावसंख्येने धाव पळक पुढे आले. 30च्या घरामध्ये येणार कट्ट्याने काय यंगस्टर वर भरोसा दाखवलाय. अनिकेत बोमटे यश दोघांचा विचार केला ना वय वर्ष अंडर 26 असतील. अंडर 25 परंतु काय बॅटिंग केले. अप्रतिम बॅटिंग. 4 बॉल 30. अक्षय पाटीलने बॉलला फिरवलंय. सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता परंतु कपिल मुकादम चुका करतायत आगरी बॉईज. आणि आता सध्या अक्षय नाराज आहे. नाराजगी व्यक्त होईलच साहजिकच आहे. चांगली गोलंदाजी करतात. 32 रन 5 बॉल. आणि अशी गोलंदाजी होत असताना कुठेतरी फिल्डरचा सपोर्ट राहिला नाही आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये हार्दिक पाटीलचं नाव घेईन. छत्रपती वॉरियरचा खेळाडू काय फिल्डिंग केले. अफलातून कॅचेस त्याने घेतलेत. जबरदस्त फिल्डिंग त्याची पाहिली.
त्या प्रकारची फिल्डिंग होणं गरजेचं होतं आगरी बॉयज टीमला. शेवटचा बॉल तिसऱ्या ओव्हरचा. जखमेवरती मीठ चोळण्याचं काम केलंय. बूम बूम अनिकेत बोमटे नावाचा षटकार. बिग ब्लास्ट. 38 रन 3 ओव्हर. की कोणता खेळाडू चालणं गरजेचं आहे या मॅच मध्ये, तर सर्वात आधी त्याने त्याचं नाव घेतलं. 2-4 टुर्नामेंट थोडा फ्लॉप शो ठरला. 2-4 या मॅचेस JPL च्या देखील फ्लॉप शो ठरला. परंतु एनआर कट्टा टीमने त्याला कॉन्फिडन्स दिला आणि एनआर कट्टा टीमने कॅश प्राइज देखील लावले. मिनार पाटील प्रत्येक षटकाराकरता 500 आहेत एनआर कट्टा टीमला. आता क्रॅश प्राइज आहे ना त्याचा ग्राफ जो आहे ना तो वाढलाय. त्या ग्राफ मध्ये आणखीन कॅश ऍड होईल. 1000 रुपये प्रत्येक षटकाराकरता. रांगोली कलाकार जुचंद्र गावाचे मिनार पाटील फाईन आर्टिस्ट त्यांच्याकडून 1000 एनआर कट्ट्याचे सर्व बॅटरला. 38 धावा 3 ओव्हर. काय जबरदस्त बॅटिंग राहिले. सध्या 3 ओव्हर मध्ये एकतर्फा किल्ला लढवलाय. विकेट मिळाला नाहीये. दबाव जाणवलाय. आणि केव्हा केव्हा क्रिकेट मध्ये आपण पाहिले 3 ओव्हर 38 होते. कधी कधी धावा 40-45 देखील जिंकायला येतात. एक असा स्पेल टाकायचा आहे या 6 बॉल मध्ये आगरी बॉयज टीमला की ज्या गोष्टी घडल्यात अगोदर त्या विसरून इथे चांगली गोलंदाजी केली तर डगआउट मध्ये जाताना पॉझिटिव्ह माइंड राहील. 45च्या आत 40च्या आत 50च्या आत रोखायचंय आणि एनआर कट्ट्याला सेम बॅटिंग करायची आहे. ओ चांगला बॉल आहे का प्रश्न विचारलाय तर डेफिनेटली येस. डॉट बॉल म्हणून सांगितले की या 6 बॉल मध्ये इंटरेस्टिंग गोलंदाजी करावी लागेल. अशी गोलंदाजी करावी लागेल की एनआर कट्टा संघाला थांबवावं लागेल आणि जाताना पॉझिटिव्ह लँग्वेज पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेजने आगरी बॉयजला डगआउट मध्ये जायचंय आणि एनआर कट्टा टीमला बंटीला आपली छाप सोडावी लागेल. या 5 बॉल मध्ये 2 ते 3 मोठे फटके 50+60+ गेला एनआर कट्टा संघ बाजी मारू शकतो. पुन्हा एकदा यावेळी अपील केले. पंच मात्र नकारतायत या अपीलला. हलकासा बॅटचा स्पर्श झालाय म्हणूनच 1 रन येईल. अभिषेक चंद्रपाडा बॉयजचा खेळाडू आणि चंद्रपाडा बॉयज मध्ये खेळत असताना MCA मध्ये चांगली गोलंदाजी त्यांनी नेहमीच केले. आज देखील स्लॉग ओव्हर मध्ये त्याचा वापर केलाय आणि आगरी बॉयज मध्ये तो चाललाय आतापर्यंत. JPL मध्ये स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट अभिषेकचं नाव घेतलं जात आहे. यानंतरचा टॉस आपण करणार आहोत. पतुपेकर टीम आणि जय श्रीराम या दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये येतील. एका इनिंग नंतर टॉस होईल. जय श्रीराम लेट एंट्री त्याही संघाची झाले. पतुपेकर या स्पर्धेमध्ये आव्हान टिकवून आहे. फटका फसलाय. कॅच सुटलाय. कॅच छुटा दिल टूटा आणि बॅटरने चौकार ठोकून 4 धावा घेतल्यात. मिसफिल्डच्या 4 धावा. आकाश चव्हाण ठरला या संपूर्ण JPL मध्ये ऍज अ फिल्डर ऍज अ बॅटर. या सिच्युएशन मध्ये पाहिले होत असतात चुका दुरुस्त कराव्या लागतील. रन झाल्यात 43 म्हणून गोलंदाज अभिषेक चांगली गोलंदाजी केली. एक चौकार तिथे आला ना. आता अभिषेक वरती कशा प्रकारची फलंदाजी होईल. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक होता. क्रॉस द लाईन खेळायचं होतं. शरीराचा संपर्क राहिलाय म्हणूनच लेग बाईटच्या माध्यमातून 1 धाव येईल. धाव पळक पुढे येते. 44च्या घरामध्ये 44 रन्स ऑन दी बोर्ड. पार्टनरशिप 44ची आहे. नॉकआउट स्टेजची पहिली अशी भागीदारी. दोन बॉल शिल्लक. आता मात्र बाहेर निघणारा बॉल होता आणि बाहेर निघणाऱ्या बॉलला तुम्ही छेडलात ना
तर या प्रकारचा अपघात होईल. राकेश होता आणि राकेशने हा कॅच अप्रतिम टिपलाय. कोपरीपाड्याचा हा खेळाडू जबरदस्त फिल्डिंग. 44 वरती पहिला गडी बाद 5 बॉल. ब्रिलियंट. डाय मारायची कसं, कॉन्सन्ट्रेट ठेवायचं कसं, बॉल वरती नजर आणि कशा प्रकारे कॅच कॅरी करायचा राकेश कडून शिकायला मिळते. वेल डन राकेश. शेवटचा बॉल या फर्स्ट इनिंगचा. चंद्रपाड्याचा बाहुबली आलाय मैदानाच्या आतमध्ये. जुगल पाटील 44 धावा. काय गोलंदाजी केले अभिषेकने. अभिषेकची गोलंदाजी मॅचचा टर्निंग पॉइंट कदाचित ठरू शकतो. ज्यावेळी सेकंड इनिंग मध्ये आगरी बॉयज बॅटिंगला येईल. पॉझिटिव्ह पहिल्या 3 ओव्हर मध्ये निगेटिव्ह बॉडी लँग्वेज. जशी अभिषेकने चांगली गोलंदाजी केली तसा टाळ्यांचा वर्षाव आणि पॉझिटिव्ह एनर्जी. जुगल पाटील करता हा शेवटचा बॉल. आता मात्र हा बॉल ज्यावेळी एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाईल तो ऑटोमॅटिकली डॉट बॉल म्हणजेच डेड होतो तो बॉल. म्हणूनच हा डॉट बॉल. जिंकायला आहेत 45 म्हणून ओव्हर चालू व्हायच्या अगोदर सांगितलं 3 ओव्हर मध्ये कधी कधी धावा मोठ्या येत आहेत 38 आणि एक असा स्पेल हवा असतो की तुम्ही ज्यावेळी खेम्यामध्ये जाताना कुठे 6 धावा या षटकामध्ये आल्यात आणि ही ओव्हर अप्रतिम राहिल्या. म्हणून आगरी बॉयजने अभिषेक करता टाळ्या वाजवायच्या आहेत. काय जबरदस्त गोलंदाजी केले. 45चं आव्हान सामोरे ठेवले आणि या 45चा पाठलाग करायचा आहे. टॉसला यायचंय पतुपेकर टीम आणि पतुपेकरच्या अपोजिट असणार आहे जय श्रीराम. भावेश वनगा सेकंड इनिंगला जॉईंट असतील मॅच गरम करण्याकरता. दो दिल एक जान. 2 सख्खे मित्र एकमेकांच्या अपोजिट. खास दोस्ती आहे. एकाच संघामधून खेळत असतात आणि आज एकमेकांच्या अपोजिट कट्टर विरोधक बनावं लागेल तर मॅच रोमहर्षकपणा पाहायला मिळेल. टॉस मनीष म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. जय श्रीराम आणि पतुपेकर 4 ओव्हरचा मॅच. पतुपेकर कॉलिंग करेल. छापा असा कॉल. छापा चालाय. थँक्यू मनीष म्हात्रे. दोन्ही टीमला शुभेच्छा द्यायच्या आहेत. पतुपेकर टीम टॉस जिंकलाय. निर्णय काय? गोलंदाजी करायच्या अगोदर 2 मॅच झाले. 2 टीम टॉस जिंकल्यात आणि त्यांनी बॅटिंग घेतली. नेमकं गोलंदाजी घेण्याचं कारण काय आहे? समोरच्या संघाला थोडा मी कमी धावामध्ये अडवण्याचा प्रयत्न करू. आणि एकंदरीत या अगोदरची मॅच श्रीराम संघाची पाहिली थोडा टॉप 6 मध्ये क्वालिफाय चान्सेस कमी होते पण तो अप त्यांनी दाखवला होता. तर हो स्ट्रॅटर्जी असेल. पातीला, रवी, दीपेश असे 4-5 जण आहेत त्यांना पहिला आउट घेण्याचा प्रयत्न असेल. आणि एकंदरीत तुमच्या टीम मध्ये जे खेळाडू फॉर्म मध्ये आहेत दर्पण आणि इतर खेळाडू आर्यन त्या खेळाडूंचं कसं कौतुक करशील तू? खूप कौतुक करेन. सर्वजण 100% देतात. कोण असं स्वतःसाठी खेळायला बघत नाही. हे मला खूप चांगलं वाटतं. नक्कीच चांगल्या प्रतिक्रिया. हितेंद्र भोईर टॉस जिंकला निर्णय काय असता? बॅटिंगच घेतली असते. मनाप्रमाणे आलंय आणि मनाप्रमाणे ज्यावेळी निर्णय येतो तो एक अप्रतिम निर्णय असतो. आता बॅटिंग करायची आणि काय एक टार्गेट असेल मनामध्ये? 50 प्लस जाण्याचा प्रयत्न करू.
लेट एंट्री झाली आणि रन रेटचा अभाव प्रभाव तुम्हाला माहिती होता, दगदग होता, पण तुझी बॅटिंग राहिली वियाना सुपर किंगच्या अगेन्स्ट. काय सांगशील तुझं आणि तुझ्या पार्टनर विषयी? रवी 3 मॅच खेळला नव्हता आणि रवीने या मॅचमध्ये करून दाखवलं. तो स्वतः बोलला की मी ओपनिंगला येतो असा, आणि त्यांनी रन मारले. हितेंद्र भोईर सर्वाधिक मालिकावीर या खेळाडूच्या नावावर आहे, तुझ्या नावावर आहेत. आणि एकंदरीत हितेंद्र भोईरची मेहनत कशी राहिली आपल्या करिअरमध्ये? मेहनत तर खूप लागले, कष्ट करावे लागतात, काय अशाच कोण देत नाही सिरीज, खूप मेहनत करावी लागते. आणि आता मालिकावीरच्या रेसमध्ये तू देखील आहे. मालिकावीर आणि ही मॅच दोन्ही महत्वाचे आहेत तुझ्याकरता? मला ट्रॉफी महत्वाची आहे. क्या बात आहे, नक्कीच अपेक्षित उत्तर दिले. हितेंद्र भोईर ट्रॉफीसाठी खेळतो आणि ट्रॉफी त्याच्याकरता महत्वाचा आहे. टॉस जिंकलेला आहे पतुपेकर संघ आणि गोलंदाजीचा निर्णय घेतला. हो टू कॉमेंट्री बॉक्स जाऊया, भावी जीवनगा यांचा आवाज ऐकूया. थँक्यू. अक्षयजी साटम याचा आवाज तुम्ही ऐकत होता मित्रांनो. चालू असलेला सामना एक रफ अँड टफ मॅच होईल यात काही शंका नाहीये. एका बाजूला आग्री बॉईज आणि दुसऱ्या बाजूला एनआर कट्टा, म्हणजेच काय गौरव म्हात्रे, आणि या दुसऱ्या बाजूला राज पाटील यांचा हा संघ पाहायला मिळतोय. तर जिंकण्यासाठी बघायचं झालं तर मात्र धावसंख्या धावपलकावर लावली गेली आहे, ती म्हणजे 44 धावा झालेत आणि 45 धावांचं टार्गेट सेट केलंय, ते म्हणजे एनआर कट्टा या संघाने. आणि आपण बघतोय एनआर कट्टा संघ जसा आपण बघतोय जणू कोणा वाटलं होतं की हा संघ जाईल की काय, जाईल बाहेर की येईल बाहेर, जाईल बाहेर की येईल बाहेर, असं मात्र दृश्य पाहायला मिळालं होतं. त्याच्यानंतर आपण बघितलं बंटी, आणि खऱ्या अर्थाने मात्र या संघाचा आयकॉन खेळाडू तो म्हणजे अनिकेत बोमटे, काय अप्रतिम खेळ केलाय. त्याच्यानंतर जुगल पाटील, याला विष्णू चन्नानी आहे, त्याची देखील अप्रतिम पारी या JPL मध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. सलंबीची जोडी मैदानाच्या आत दाखल झाले. मास्टर माइंड खेळाडू अर्थातच दिवेश पाटील, आणि त्याला साथ देतोय खऱ्या अर्थाने तो म्हणजे हिटमॅन, तो म्हणजे मितेश भोईर याच्याकडे पाहिलं जात आहे. दोन्ही संघ एक विजयाच्या दिशेने जातील यात काही शंका नाहीये, परंतु एक संघ कुठचा हरेलच. दोन्ही संघाला देऊया हार्दिक शुभेच्छा, ऑल द बेस्ट. पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवर मिस्टर अनिकेत बोमटे आणि स्ट्रायकरकडे दिवेश पाटील. पहिला चेंडू अगदी सरप्राईज केलं होतं, जणू काही प्रश्न विचारला होता या चेंडूला डिफेन्स करून दाखव, परंतु उत्तर आलंय नाही डिफेन्स करू शकत. आलाय पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात, अगदी जसा चेंडू निर्धाव गेलाय तसा मात्र टाळ्यांचा वर्षाव आणि शिट्ट्या वाजवत असताना एनआर कट्टाच्या फेव्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहेत. दुसरा चेंडू ओव्हर द विकेटने 15 ते 20 रनचा रनअप घेत असताना दिवेश साठी सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर. यावेळेस आडव्या बॅटचा वापर केलाय, क्षेत्ररक्षक नाही आहे तिकडे, चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार, आलाय चौकार. म्हटलं होतं मास्टर माइंड खेळाडू दिवेश पाटील, ही जर विकेट मिळाली एनआर कट्टा संघाला तर खऱ्या अर्थाने मात्र 50% एनआर कट्टा हा संघ विजय होऊ शकतोय. बघूया काय होईल काय घडेल. क्रिकेट हा अनिश्चित खेळ आहे, क्रिकेटमध्ये काही आणि केव्हाही काही घडू शकतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ओ याला मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळल्याबद्दल डीपेस्टच्या कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करेल, आणि तत्पूर्वी एक धाव जिथे होती तिथे मध्ये डबलचा कन्वर्ट केलंय. या दोनच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. बिनबाद 6 अशी सुरुवात पाहायला मिळते आग्री बॉईज या संघाच्या मार्फत. आग्री बॉईज संघ देखील त्याच्या डगआउट मध्ये आपल्याला खेळाडू पाहायला मिळत आहेत, अगदी शांत चित्ताने अगदी मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांना माहिती आहे ही जोडी जर क्रीजवर टिकली तर आपण 100% ही मॅच जिंकू शकतोय. चौथा चेंडू ओव्हर द विकेटने दिवेश साठी घेऊन जाईल अनिकेत बोमटे.
ओ यावेळेस मात्र चेंडूला केलं होतं डीप स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाला चेंडूला थोडासा पंबल झालाय आणि तत्पूर्वी डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलंय. या दोनच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 8 या धावसंख्येवर. अगदी थेंबे थेंबे तळे फचे त्याप्रमाणे धावफलक पुढे नेत असताना आगरी बॉईज या संघाचे खेळाडू दिवेश पाटील याला आपण पाहू शकताय. आतापर्यंत ते खेळतायत 4 चेंडूचा सामना केलाय 8 धावांवर ते खेळतायत. 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. 20 ते 15 बॉलांचा रनअप घेत असताना अनिकेत. 5वा चेंडू यावेळेस आडव्या बॅटचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि नाही करणार चुकी. धक्का क्रमांक पहिला लागला जातोय आगरी बॉईज या संघाला. मिस्टर दिवेश पाटील बॅक टू द डगआउट. या चेंडूला जर कव्हरच्या वरून खेळू शकला असता तरी तो 2 ते किंवा चौकारापर्यंत इंटू द गॅप मध्ये खेळू शकला असता. परंतु कुठे ना कुठे घाई केली. अतिघाई संकटात नाही आणि ते दृश्य पाहायला मिळालं आहे आगरी बॉईजच्या माध्यमातून. एनिवे 1 डाऊन मध्ये दाखल होतोय मिस्टर रोहित याने देखील या JPL मध्ये काय परफॉर्मन्स दाखवलाय. अगदी कमी वयामध्ये या खेळाडूने भरपूर उंची गाठली आहे. नक्कीच या खेळाडूची वर्णी लागू शकते. आपण बघू शकतोय अजिंक्य स्पोर्ट संघामध्ये देखील वर्णी लागू शकते. त्याच्यानंतर ग्रेट मराठा संघामध्ये देखील वर्णी लागू शकतोय. त्याच्यानंतर दत्तडी स्पोर्ट्स या संघामध्ये देखील या खेळाडूची वर्णी जाऊ शकते. कारण चांगलं प्रदर्शन त्याने या JPL मध्ये दाखवलं आहे. तोच अगदी 1 डाऊन मध्ये दाखवतोय हा खेळाडू मिस्टर रोहित. शेवटचा चेंडू पॉवर प्ले मधील टाकण्यासाठी सज्ज होत असताना अनिकेत बोमटे लास्ट टू गो. रोहित साडी यावेळेस पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होतोय. सक्सेसफुल मिस्टम स्ट्रोक्स पाहायला मिळतोय. एक धाव पळून पूर्ण केले आहे. मितेश भोई दुसऱ्याचा प्रयत्न करतायत आणि बघता बघता थ्रो थोडासा खराब बघायला मिळतोय आणि त्याचं प्राप्ते या 2 धाव पळून पूर्ण केल्यात आणि तिसरीचा प्रयत्न केलाय आणि 3 धावा या पळून पूर्ण केल्या गेल्यात. मितेश आणि रोहितच्या माध्यमातून चांगली रनिंग बिक्विन द विकेट. खऱ्या तर मात्र प्रेशर जाणवलाय तो म्हणजे आगरी खऱ्या तर मात्र एनआर कट्टा या संघावर आणि या 3 धावा खऱ्या त्याने पडून पूर्ण केल्यात. या 3च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे ती म्हणजे 11 या धावसंख्येवर. खऱ्या तर मात्र जी धावगत हवी होती ना ती धावगत पहिल्या षटकामध्ये पार केली आहे. पहिले षटक संपलंय. पुन्हा एकदा आपण रिप्ले मध्ये बघू शकतो कशा प्रकारे थोडस आपण बघतोय जो गोलंदाज होता तो मात्र कमी पडला गेलाय आणि त्याचं प्राप्य इथे मात्र 3 धावा तिसरी चोरून काढलेली ही धाव आपल्याला बघायला मिळेल आहे. धाव संख्या आहे 11 धावा 1 गडी बाद. डीजेला फंदी देऊया आणि लगेच या मैदानाच्या कमांड डीजे. वेलकम बॅक. आल्या सर्व पाहुण्यांचं तसेच खेळाडूंचं JPL मध्ये सहर्षाचं स्वागत.
जुचंद्र प्रीमियर लीग आणि आजचा फायनलचा दिवस गच्चा गच भरलेलं हे मैदान नागेश काका क्रीडांगण अगदी पूर्ण गाव आपण बघू शकतोय एकत्रित झाले आणि स्पर्धा कशा प्रकारे पार केली जाईल याकडे जास्तीत जास्त प्रत्येक खेळाडूने आणि प्रत्येक स्पॉन्सर्सने आणि या गावातील प्रत्येक लोकांनी ही स्पर्धा खऱ्या तर मात्र डोक्यावर घेतली आणि कशा प्रकारे चांगल्या रीतीने पार पडलं जाईल याकडे प्रत्येक जण लक्ष देऊन बघायला मिळतात. खऱ्या तर मात्र तीन पर्व आपण डेच्या स्वरूपात बघितले मात्र चौथं पर्व आपण नाईटच्या स्वरूपात बघतोय आणि काय धमाकेदार सुरुवात झाली आहे आणि आज मात्र शेवटचा दिवस फायनल डेचा दिवस पाहायला मिळतोय. आता रिक्वायरमेंट जो आहे तो 11.33च्या घरात जाऊन पोहोचलेला आहे. 18 चेंडू आणि 34ची गरज यश येते गोलंदाजी मार्कवर. ओ यावेळेस मात्र चेंडूला अगदी पुश केलं होतं इथे मात्र काय घडलंय तर क्षेत्ररक्षक निवडला गेलाय आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला पकडलाय झेल संपलाय मिस्टर रोहित याचा खेळ. धक्का क्रमांक दुसरा लागला जातोय आगरी बॉयच्या पंगाला. गॉन या अडचणीमधून बाहेर काढायचं असेल तर खरं तर मात्र आपण बघू शकतो राकेश आणि मितेश ही जर जोडी जर या क्रीजवर टिकली आणि भागीदारी झाली तर नक्कीच या धावसंख्या चेस होऊ शकतात. राकेश गोवारी याची मी पारिमाला लगेच आठवली गेली आहे. उमेलमानचं ते मैदान आणि समजण्यासाठी आम्ही होतो तिकडे आणि काय धमाकेदार पारी केली होती या खेळाडूने. तोच खेळाडू मैदानाच्या आत दाखल होतोय. अगदी शेवटपर्यंत हा खेळाडू लढला होता आणि फायनल देखील मारून दिली होती आणि तोच खेळाडू आपण बघताय. 17 चेंडू 34ची गरज जिंकण्यासाठी राकेश स्ट्रायकरकडे बघायला मिळतोय. पुण्यात यश गोलंदाजी मार्कर ओव्हर द विकेटने दुसरा चेंडू हाताळण्यासाठी जेवतोय. ओ यावेळेस बुंद्यात टाकलाय चेंडू अगदी बॅटन पॅडच्या मध्ये चेंडूला खेळल्याबद्दल चेंडू मात्र बघतोय आपण लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळलाय आणि तत्पूर्वी एक धाव मिळेल जास्त काय मिळणार नाहीये. आपण बघतोय यश थोडासा आपण बघतोय कमी पडला होता मात्र बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आला होता साहिल मुकादाम. थोडासा विचार विनिमय केला जातोय कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे. त्याचप्रमाणे समित पाटील या संघाचे खऱ्या तर मात्र मास्टर माइंड खेळाडू ते देखील सांगतात की कशा प्रकारे तुला गोलंदाजी करायची आहे कुठच्या टप्प्यावर तुला गोलंदाजी करायची आहे. आणि खऱ्या तर मात्र सिनियर खेळाडूचा अनुभव असलेला हा समित पाटील कुठे ना कुठे या यंग टॅलेंटला चांगला प्रतिसाद देतोय आणि तो अनुभव त्यातच ते शेअर करतात. भरपूर वर्ष क्रिकेटच्या माध्यमातून त्याने उन्हाळे पावसाळे बघितलेत. अगदी अंडरम बॉक्स पासून खऱ्या तर मात्र रबर बॉल पर्यंत त्यांचा प्रभाव देखील चांगला राहिला आहे. त्यांची मॅचेस देखील मला आठवतात. खऱ्या तर मात्र आई एकविरा स्पोर्ट संघाला मात्र त्याने प्रमोट केलं आणि रबर बॉल क्रिकेटच्या माध्यमातून चांगलं त्याने क्रिकेट केलंय आणि आपल्या संघाला एका वरच्या लेवलला कसं न्यायचं याकडे ते जास्तीत जास्त लक्ष देतात. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने गोलंदाजी मार्कवर दाखल होताना मिस्टर यश. ओ यावेळेस मात्र अगदी गुडघ्याला टेकून चेंडूला खेळल्या जात आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक आपण बघू शकतोय एक धाव पळून पूर्ण केला दुसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि बघता बघता दुसरी धाव देखील पळून पूर्ण केली गेली आहे. या दोनच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 14 या धावसंख्येवर. 15 चेंडू 31ची गरज. मितेश भोईर एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज दत्तळी स्पोर्ट्स संघाचा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय श्रीराम च्या खेमामध्ये देखील चिंतेचं वातावरण असू शकेल. यावेळेस मात्र आडव्या बॅटचा वापर केला. क्षेत्ररक्षक आहेत डीप वरून येत आहे चेंडूला उचलतील. त्यापूर्वी इथे मात्र काय घडलंय तर दुसरी धाव घेत असताना मिस्टर राकेश गोवारी रनआउटच्या स्वरूपात गडी बांधतोय.
अगदी कॉल नव्हता खरं मी तर म्हणेन मितेश याचा आणि त्यामुळे इथे मात्र विकेट दिली आहे मिस्टर राकेश गोवर याची. फलंदाज मैदानाच्या आत दाखल होतोय. आकाश चव्हाण मैदानाच्या आत दाखल होतोय. याच्यानंतरचा होणारा सामना जय श्रीराम अगदी टक लावून या मॅचचा आनंद घेत आहेत. कशा प्रकारे खेळायचा आहे की कुठच्या सिच्युएशनला कुठचा खेळाडू पाठवायचा आहे. खऱ्या अर्थाने मात्र त्यांना माहिती आहे या संघाचा खऱ्या अर्थाने मास्टर माइंड खेळाडू हितेंद्र पाती मागच्या मॅच मध्ये काय बरफला अगदी रन मशीन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे तोच हितेंद्र पाती या मागच्या मॅच मध्ये बरफला होता. तर दुसऱ्या बाजूला पत्तू पॅकर अगदी आपल्या डाव्या हातावर त्यांचा खेमा बघायला मिळतोय. त्यामध्ये देखील निखिल पाटील मास्टर माइंड खेळाडू दर्पणला विसरून चालणार नाहीये. यावेळेस आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. जातो चेंडू निर्धाच्या स्वरूपात जणू काय षटकार मारण्याच्या नादामध्ये इथे मात्र मिस होतोय फलंदाज आकाश. रिप्ले मध्ये बघू शकतोय चेंज पेस अगदी चेंडू पडल्यानंतर आत वळाला होता आणि थेट समित पाटील यांच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. आता समीकरण असेल 13 चेंडू 30 धावांची गरज. पुन्हा एकदा जोरकर मारण्याचा प्रयत्न इथे मात्र अपील केले आहे आणि पंचांनी उचलून धरले आहे. अजून एक धक्का लागला जातोय मिस्टर आकाश चव्हाण. पाहिला होता छत्रपती वॉरियर्स आणि बंटी सिक्सर्स या दरम्यान मला असं वाटलं होतं की बंधू विकेट गेल्यानंतर कुठे ना कुठे हा संघ अडचणीमध्ये सापडलाय. परंतु कल्पेश भोईराला आणि काय मॅचला घेऊन गेलाय त्या प्रकारेच या मॅच मध्ये बॅटिंग करावी लागेल ते म्हणजे आगरी बॉयज या संघाला. एनआर कट्टा टीम साठी पुन्हा एकदा अपॉर्च्युनिटी आहे. प्रत्येक गोलंदाज जो विकेट काढेल त्याच्याकरता श्री रोहन कुंजविहारी पाटील साहेबांकडून 500 रुपये प्रत्येक विकेट करता असतील. आता समीकरण आपल्याला बघायला मिळतं 12 चेंडू आणि 30 ची गरज. आतापासून असेल विकेट घेतल्यावर रिक्वायर रन रेट जो आहे तो थोडासा वाढला गेलाय. 15च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. प्रत्येक षटकामध्ये 15 धावा बनवावे लागतील. नंबर 2 चा गोलंदाज मिस्टर विकी तिसऱ्या षटकासाठी आमंत्रण दिलं जात आहे. पहिला चेंडू दिशा बरकटली जात आहे. अगदी उजव्या एष्टीचा चेंडू आणि आपण बघू शकतो बाहेर निघाला चेंडू आणि पंचांनी घोषित केलाय की हा अवंत धाव. अवंत धावची धावसंख्या पुढे सरकली आहे 16 या आकड्यावर. 16 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. विकी अगदी डावखरात्याने गोलंदाजी करतोय. चांगले इम्प्रेस केले या स्पर्धेमध्ये त्याने जेपीएल मध्ये चांगलं प्रदर्शन दाखवलंय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा पहिला चेंडू हाताळण्यासाठी मितेश भोईरफाटी एक आक्रमक खेळाडू या संघाचा. ओ यावेळेस जोरकस मारायचा प्रयत्न व्यवस्थित मिडल ॲट द बॅट चेंडू बघायला मिळत नाही आणि त्यामुळे इथे मात्र दुसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा कंप्लीट केल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर.
11 चेंडूंमध्ये 27 धावसंख्येची गरज आहे. आतापासून बक्षीस असेल श्री रोहन कुंजविहारी पाटील साहेबांकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये. तर नक्कीच 11 चेंडू 27 ची गरज. रोमहर्षक सामना चालू आहे. एका बाजूला संदेश धाणे तर दुसऱ्या बाजूला मितेश भोईर. विकी पुन्हा एकदा गोंदाजी मार्कवर डावखोरा त्याने गोंदाजी करण्यासाठी तो सज्ज होतोय. ओ पुन्हा दाडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. मिस होतोय. मितेश भोईर सारखा खेळाडू थोडाफार चाचपडत खेळतोय या मॅच मध्ये. कदाचित प्रेशर होऊ शकतो या खेळाडूवर, परंतु प्रेशरला तुम्हाला जुगारून खेळावं लागेल. नॉकआउट स्टेज आहे. या मॅच मध्ये तुम्ही पराभूत होतात तर तुम्ही या स्पर्धेमधून बाद होताय. 10 चेंडू 27 ची गरज. पुन्हा एकदा डावखोरा त्याने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. ओव्हर द विकेट. ओ यावेळी मात्र चेंडूला भिरकावलाय. चेंडू बॅकवर्ड स्कोअर क्षेत्रामध्ये निघून जातोय. सीमारेषा पार आलाय चौकार. मितेश भोईर चौकारासाठी भिरकावतोय. वेरी पाटील यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 9 चेंडू 23 ची गरज. आता बघू शकतो या 5 चेंडू मध्ये 9 या धावसंख्येवर मितेश भोईर खेळतोय. त्याची मात्र बॅट आता तळपायला सुरुवात झालेली आहे. डावखोरा त्याने गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होत असताना विकी. ओ यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू मात्र सोडून दिला या अपसाइड अपस्टम. तर नक्कीच इथे मात्र बघू शकतो आपण नो साठी खरं तर मात्र जी क्रीज आहे त्याच्या बाजूने लाईनच्या बाजूने चेंडू पडलाय की काय यासाठी मात्र रिव्ह्यू घेतलाय. तर आम्ही थर्ड अंपायर चेक करतायत. डिसिजन पेंडिंग आहे. तर चेक करतायत कशा प्रकारे हा चेंडू पडला गेलाय. विशाल नाईक सरांना आपण बघू शकतोय थर्ड अंपायर म्हणून चेक करतायत चेंडूला. तर वाईट चेंडू आहे. ओके धावसंख्या 23. 9 चेंडू आणि 22 धावांची गरज जिंकण्यासाठी आपल्याला बघायला मिळते. एका बाजूला एनआर कट्टा हा संघ पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला आग्री बॉईज हा संघ पाहायला मिळतोय. दोघांमध्ये तुरच चालू आहे. कुठचाही संघ हार मानायला तयार नाहीये. मी जिंकेन हा आत्मविश्वास मी करेन. पुन्हा एकदा डावखोरा त्याने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ने मितेशसाठी. यावेळेस चेंडूला भिरकवण्याचा प्रयत्न आणि चेंडू सक्सेसफुल. चेंडू निघून जातोय काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा पार आलाय षटकार.
गरज प्रति चेंडूवर 2-2 धावा जरी आल्या तरी आगरी बॉईज हा संघ जिंकू शकतोय. 8 चेंडू 16 धावेंची गरज. मितेश भोईर 6 चेंडूचा सामना केलाय. 15 या धावसंख्येवर तो खेळतोय. संदेशाला अजूनपर्यंत खातं खोलायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर डावखुराताने गोलंदाजी करण्यासाठी फज्ज होतोय. विकी 5वा चेंडू घेऊन जाईल मितेश साठी. ह्या वेळेस मात्र पुन्हा एकदा हॅम्बर करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. गेलाय चेंडू निर्धावाच्या स्वरूपात. अगदी प्रत्येक चेंडू तुम्हाला षटकारापर्यंत पोहोचवण्याची गरज नाही. या चेंडूवर जर 2 आल्या असत्या तरी देखील इक्वेशन थोडस कमी झालं असतं. परंतु प्रत्येक चेंडू हा आपण षटकारासाठी वाहतात तर मिस होत आहेत. चेंडू देखील कमी होत्यात. यावेळेस इक्वेशन बघायला मिळतं. 7 चेंडू आणि 16ची गरज. 7 चेंडू 16 धावा. यावेळेस आडव्या बॅटचा वापर केला होता फलंदाजाने. इथे मात्र अपील केली आहे. लाईक बाईटच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल 30 या धावसंख्येवर. आता समीकरण पाहायला मिळतं. 6 चेंडू 15 धावेंची गरज. 6 चेंडू 15 धावा. वाडा मॅच. आता मात्र सर्वांची मात्र धडकन जी आहे ती तेज झाली असेल. धक 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 सुरुवात झाली असेल. सात चेंडू 15ची गरज. थोडीशी टीम मीटिंग होत असताना आपण पाहायला मिळते एनआर कट्टा या संघामार्फत. दुसऱ्या बाजूला 2 फलंदाज विचार विनिमय करतात. या 15 धावा पूर्ण करायच्यात. आपल्याला ही मॅच जिंकायची आहे. पुढे सरकायचं आहे. एक संघ तर पुढे आलाय. छत्रपती वॉरियर्स हा या संघाला पराभूत केलंय बंटी सिक्सर या संघाने. आणि काय लाजवाब तो संघ विजयी संपादन केलं होतं. अगदी बंटी यांनी खऱ्या तर मात्र चांगला प्रदर्शन केलं आणि आपल्या संघाला त्याने जिंकवलंय. रुपेश मोरे येतोय. रुपेश मोरे एक चांगला गोलंदाज आहे. अजिंक्य स्पोर्ट या संघाचा हा खेळाडू बघायला मिळतोय. परंतु आज इनर कट्टाच्या माध्यमातून त्यांना आपण बघू शकतोय या झेपेल मध्ये घेतलं गेलंय. 7 चेंडू 15ची गरज या प्रकारे आपल्याला बघायला मिळते. तर 2022 मध्ये 7 सामन्यामध्ये 7 षटके हाताळून 18 निर्धाव चेंडू हाताळत 186 धावा. 9 6 चेंडू आणि 15 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. डीप डीप फैलावलेले शतरक्षण आपण बघू शकतोय. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये शतरक्षक बघू शकतोय. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये आपण शतरक्षक पाहू शकतोय. पहिला चेंडू. यावेळेस आडव्या बॅटचा वापर केला होता. शतरक्षक आहेत शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये जुगल पाटील. त्यांच्याकडनं आलाय थोडासा खराब आपल्याला बघायला मिळतोय. मात्र बॅकअप आहे. चांगलं शतरक्षण पाहायला मिळतं बॅकअप करत असताना. पराग पाटीलांना बघतोय आपण. एक धाव 1 पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकल्या 31 या धावसंख्येवर. 5 चेंडू 14 धाव्यांची गरज. 5 चेंडू 14 धावा. सामना भरपूर रंगला गेलाय. प्रत्येक प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. अगदी या मॅचला टक लावून बघतायत की कुठचा संघ हा पुढे सरकेल, कुठचा संघ हा पराभूत होईल. यासाठी आपण बघतोय हा सामना खेळवला जातोय. थोडासा विचार विनिमय केला जातोय. समित पाटील स्वतः रुपेश मोर्याला समजवत असताना आपण बघू शकतो. त्याच्यानंतर जुगल पाटील हे देखील समजवत असताना की आपल्याला फिल्डर कुठे लावायचा आहे हे मात्र दर्शवलं गेलं आहे. 5 चेंडू 14ची गरज जिंकण्यासाठी. जबरदस्त सामना चालू आहे. 2 पंच देखील सज्ज आहेत. एका बाजूला आपण विरलजी नायर सरांना बघतोय आणि दुसऱ्या बाजूला ललितजी भोईर बंड्या सरांना बघतोय.
चेअरअप करत असताना बघू शकतोय अगदी एनआर कट्टाच्या डकआउट्स मधून चेअरअप करण्यात जातंय या गोलंदाजाला टाळ्या वाजवत असताना 5 चेंडू 14 ची गरज ओव्हर द विकेटने यावेळेस चेंडूला हवाईचा पार चेंडू निघून जातोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड सीमारेषा पार आलाय संदेश दाणेच्या बॅट मधनं षटकार आता समीकरण असं बघायला मिळतं 4 चेंडू आणि 8 धावांची गरज 4 चेंडू 8 धावा रिप्ले मध्ये बघू शकतो कशा प्रकारे या चेंडूला खेळला गेलाय जबरदस्त शॉट एक नंबर शॉट कडक शॉट पाहायला मिळतोय 4 चेंडू 8 धावांची गरज संदेश दाणे अगदी आपलं अकाउंट षटकारांशी ओपन केलंय 4 चेंडू 8 धावांची गरज समीकरण थोडस जवळ येताना पाहू शकतोय परंतु रुपेश मोरे हार न मानणारा खेळाडू आहे अगदी 2 किंवा 1 चेंडू डॉट आला तर प्रेशर मध्ये येऊ शकतो आगरी बॉयचा संघ यावेळेस जोरकसबाचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक आहेत लागतोय धक्का क्रमांक 5 मिस्टर संदेश दाणे बॅक टू डगआउट विकेट गेले संदेश दाणेची अगदी स्वतःवर नाराज हताश होतोय आणि तो तंबूच्या आफराला चाललाय अगदी गॅप मध्ये खेळल्या असता तर दुहेरी धावा येऊ शकल्या असत्या रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय कशा प्रकारे चेंडू होता नक्कीच आपण बघू शकतोय हुकच्या माध्यमामध्ये चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता अगदी बॅकवर्ड स्कोअरलेग क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न झाला होता मात्र तिकडे त्याचा झेल पकडलाय आणि त्याचा खऱ्यात तर मात्र विकेट गेले तिकडे 3 चेंडू आणि 8 धावांची गरज या प्रकारे समीकरण बघायला मिळतं चांगला झेल पकडला आपण बघू शकतो क्षेत्ररक्षक होते स्वतः अनिकेत बोमटे होते आणि त्याने चांगला झेल पकडलाय सूरज भोईर मैदानाच्या आत दाखल होतोय दत्ताळी स्पोर्ट संघाचे एक हार्ड हिटर बॅटर्स म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे 2 खरं तर मात्र आपण बघू शकतोय मितेश भोईर आणि दुसऱ्या बाजूला सूरज भोईर आणि विशाल भोईर देखील आमच्या गुणलेखन म्हणून बघू शकताय 3 चेंडू 8 ची गरज जिंकण्यासाठी 3 चेंडू 8 धावा थोडंफार क्षेत्ररक्षण साधत असताना समित पाटीलांना आपण बघू शकतोय डीप मध्ये आपण क्षेत्ररक्षक बघू शकतोय डीप लॉंग ऑन आहे डीप लॉंग अप आहे त्याच्यानंतर डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक बघू शकतोय अजून एक फॉरवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक बघू शकतोय डीप त्याच्यानंतर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक बघू शकतोय 30 सर्कल मध्ये आपण बघू शकतो शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग त्याच्यानंतर एक बॅकवर्ड पॉइंट आहे त्याच्यानंतर आपण डीप शॉर्ट मिड ऑन आहे मिड अप आहे ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा 4था चेंडू यावेळेस जोरकस मारायचा प्रयत्न परंतु काय इथं घडलंय तर पंचांचा इशारा आलाय अवंतरदाय दिस इज वाईड बॉल रिप्ले मध्ये बघू शकतो कशा प्रकारे चेंडू हाताळला होता वाईट चेंडू आहे नक्कीच जी लाईन आहे त्याच्या अगदी बाजूने जातो हा चेंडू आणि पंचांनी घोषित केलाय वाईट चेंडू 38 धावा 5 गडी बाद 3 चेंडू 7 ची गरज आगरी बॉयजच्या संघाला दोन मिनिटं थांबायचं आहे जे आपण बघू शकतोय षटकाराची जी लाईन आहे त्याच्या मागे वा थोडस प्लीज आपल्या डगआउट्स मध्ये बघा प्लीज रिक्वेस्ट करतोय आगरी बॉयज तुमच्या डगआउट्स मध्ये बघा हरकत नाहीये मॅचला सुरुवात करायची आहे ओके 3 चेंडू 7 ची गरज पुणे रुपेश मोरे
यावेळेस मात्र स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला खेळल्याबद्दल क्षेत्ररक्षक आलाय, त्याला पंबालो केलाय, चेंडू चकवून निघून जातोय स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून. सूरज भोईरच्या बॅट मधनं आलाय चौकार. अगदी बॅडन पॅडच्या मधनं चेंडूला खेळलं होतं. रिप्ले मध्ये बघू शकतोय अगदी खऱ्या ते मात्र क्षेत्ररक्षकाला चकवलंय, नाचवलंय. यश बंटे होते तिकडे, त्यांना पूर्णपणे नाचवलंय या चेंडूने आणि चेंडूला गुंगारा दे चेंडू निघून गेला चौकाराकरिता. अगदी रिप्ले मध्ये आपण बघू शकतो कशा प्रकारे चेंडू खेळला होता सूरज भोईराने. बघा 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 अगदी नाचवलंय चेंडूने. 2 चेंडू 3 धावांची गरज. 2 चेंडू 3 धावा. जबरदस्त सामना रंगलाय. अगदी क्षेत्ररक्षकाची मात्र कुठली चुकत नव्हती. भरपूर चेंडूने त्याला नाचवलंय. 3 चेंडू 2 धावा. 2 चेंडू 3 धावा माफ करायचं आहे. 2 चेंडू 3 धावांची गरज आहे. या प्रकारे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. रंगतदार सामना चालू आहे. रुपेश मोरे चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु आपण बघितलं चेंडूने त्यांना खऱ्या त्याने मात्र फसवलंय. 2 चेंडू 3 धावांची गरज. सूरज भोईर 1 चेंडूने 1 चेंडूचा सामना केलाय, 4 धावा ते खेळतायत. दुसऱ्या बाजूला मितेश भोईर 9 चेंडूचा सामना केलाय, 16 या धावसंख्या तो खेळतोय. अगदी डगआउट्स मध्ये शांततेचं वातावरण पाहायला मिळत आहे. प्रत्येक डगआउट शांत आणि शांत बघायला मिळतोय. अगदी मॅचचा आनंद घेत आहेत प्रत्येक प्रेक्षक. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना रुपेश मोरे ओव्हर द विकेटने सूरज चाडी. यावेळेस जोरकस माझा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. जुगल पाटील आहेत, नाही करणार चुकी. लागतोय धक्का मिस्टर सूरज भोईर. विकेट गेली आहे आणि आता काय घडलंय. सूरज भोईर बॅक टू द डगआउट. आपण बघू शकतो रिप्ले मध्ये कशा प्रकारे हा चेंडू पडला गेला होता. नक्कीच कुठे ना कुठे घाई गडबड केली आहे, अति घाई संकटात नेले खऱ्या अर्थाने. यावेळेस मात्र कव्हर ड्राईव्ह केला असता तरी देखील एकेरी दुहेरी धाव मिळाली असती, परंतु मोठ्या फटक्याच्या नादामध्ये इथे विकेट गेली आहे आणि प्रेशर निर्माण झालाय आगरी बॉयच्या संघावर. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. 1 चेंडू 3 धावा. कुठचा फलंदाजावर विश्वास दाखवला पाहिजे, कुठचा फलंदाज खेळण्यासाठी येईल. मिस्टर कपिल मुकादम येतोय. 1 चेंडू 3 धावांची गरज. नक्कीच कपिल मुकादम याला मॅच जिंकून द्यावी लागेल, चांगला खेळ त्याला दाखवावा लागेल. तर दुसऱ्या बाजूला एनआर कट्टा संघ भरपूर टाळ्या, जोश एन्जॉय करतात, बुब्बारा वाजवतात, शिट्ट्या वाजवतात, टाळ्या वाजवतात, एन्जॉय करतात, प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहित करतात. डगआउट मध्ये जल्लोष होतोय, टाळ्या होतोय. हेच तर आहे क्रिकेट, जुचंद्रचं क्रिकेट आहे. अगदी टाळ्या झाल्या पाहिजेत. अगदी शेवटचा चेंडू जेव्हा पडेल ना तर प्रत्येक प्रेक्षकाने या मॅच साठी खऱ्या त्याने टाळ्या वाजवल्या पाहिजेत. एक रोमहर्षक सामना चालू आहे. एका बाजूला आगरी बॉयज संघ पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला संघ पाहायला मिळतोय एनआर कट्टा. रफ अँड टफ मॅच चालू आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एक चेंडू 3 धावांची गरज. धावसंख्या 42 धावा. गडी बाद झाले ते म्हणजे 6 गडी बाद झालेत आगरी बॉयज या संघाचे. जुगल पाटीलला आपण बघू शकतोय शॉर्ट कव्हर मध्ये घेतला गेलाय. त्याच्यानंतर शॉर्ट फाईन लेग मध्ये साहिलला बघू शकतोय. त्याच्यानंतर एक फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतोय बॅकवर्ड पॉइंट आहे. डीप मध्ये आपण डीप स्करले क्षेत्र बघू शकतोय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक बघू शकतोय. त्याच्यानंतर डीप लॉंग अपला क्षेत्ररक्षक बघू शकतो. डीप लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आहे. मितेश भोईर यांच्याकडनं नितेश भोईर यांच्याकडनं कपिलने जर मॅच जिंकवली तर 1000 रुपयाचा क्रॅश प्राइज दिला जाईल. 1 चेंडू, व्हाट अ मॅच. टाळ्या वाजवायच्या आहेत.
या वेळेत मात्र काय घडलंय, पंचांचा इशारा आलाय, दिस इज अ व्हाईट बॉल. तर नक्कीच एक चेंडू. आता मात्र काय समीकरण बघायला मिळतं, तर 2 धावांची गरज. व्हाईट बॉल हाताळलाय. व्हाईट बॉल आपण बघू शकतो रिप्ले मध्ये कशा प्रकारे हा चेंडू टाकला होता. अगदी बाहेर चेंडू बघू शकतोय उजव्या यष्टीच्या, आणि त्यामुळेच पंचांनी लगेच व्हाईट बॉल डिसिजन दिले. चांगले पंचगिरी या स्पर्धेमध्ये आपण बघू शकताय. 3 पंच आपल्याला या स्पर्धेसाठी लाभले होते. विरलजी नायर सर, त्याच्यानंतर विशाल नाईक सरांना आपण बघितलं, त्याच्यानंतर पंच याच जुचंद्र गावातील पंचकृषीतील आणि जुचंद्र गावचे सुपुत्र ललितजी भोईर बंड्याफरांना आपण बघतोय पंचाच्या भूमिकेमध्ये, आणि चांगलं डिसिजन त्यांनी आपल्याला दाखवलंय. एक चेंडू 2 धावांची गरज. थोडीशी टीम मीटिंग होते, छोटीशी टीम मीटिंग होते. समित पाटील आणि रुपेश मोरेच्या माध्यमातून पुन्हा एकदा पराग पाटील देखील येतात की कशा प्रकारे तुला गोलंदाजी करायची आहे. थोडासा विचार विनिमय देखील पंचांची वादावाद केला जातोय. पंचांची थोडस बातचीत करत असताना आपण बघू शकतो समित पाटील यांना. एक चेंडू 2 धावांची गरज. जिंकण्या फाडी आगरी बॉयच्या संघाला 2 धावा डिफेंड केल्या तर नक्कीच खुश असतील. राज पाटील या गोलंदाजावर खुश होतील. टाळ्या झाल्या पाहिजेत. यावेळेस मात्र हलक्या रीतीने फक्त चेंडूला स्टेअर केलाय. 1 धाव पर्यंत पूर्ण केलाय. दुसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि बघता 2 धावा या पळून केल्यात आणि अशा प्रकारे विन झालाय आगरी बॉयज हा संघ आणि पुढे सरकलाय. कपिल मुकादम मॅच विन करून दिलाय. नक्कीच हार्ड लक फ्रॉम एनआर कट्टा संघ आणि खरं तर मात्र पुढे सरकलाय आगरी बॉयज हा संघ. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला जातोय मिस्टर अभिषेक, ज्याने 1 षटक हाताळलं होतं आणि 5 धावा खर्च केला आणि 1 गडी त्याने बाद केला होता. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला जातोय मिस्टर अभिषेक. चला अभिषेक याने यायचं लगेच मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी यायचा. प्लीज थोडंफार तुम्ही एन्जॉय करा. पहिल्यांदा जे तुम्ही आपण बघू शकतोय मॅन ऑफ द मॅचचा किताब जो आहे तो घेऊन जा. प्लीज अभिषेक या लगेच. चला आता आणखीन एक मॅच आपल्या डोळ्यासमोर रंगणार आहे. एका बाजूला जय श्रीराम जुचंद्र आणि दुसऱ्या बाजूला येलो आर्मी पत्तू पॅकर जुचंद्र.